ही भाकरवडी दिसायला छोटी आहे, पण हिच्यामुळे उभा राहिलाय तब्बल 2500 कोटी रुपयांचा बिझनेस. विश्वास बसतोय का? चला जाणून घेऊयात पुण्याच्या चितळे भाकरवडीची भन्नाट गोष्ट आहे त्या काळची, जेव्हा चितळे कुटुंब महाराष्ट्रातील एका लहान गावातून पुण्यात आले. त्यांचा मूळ व्यवसाय होता दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा. चौक दर्जा आणि विश्वासामुळे पुण्यात चितळे हे नाव अल्पावधीतच लोकप्रिय झाले. पण बिझनेस जगतात मोठं नाव करायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागतं, आणि हीच संधी भाऊसाहेब चितळे यांनी ओळखली. भाऊसाहेब चितळे गुजरातला गेले आणि तिथे त्यांनी खाल्ली भाकरवडी. चव आवडली, पण महाराष्ट्रासाठी थोडी जास्तच गोड होती. मग काय, चितळ्यांनी त्यात भरला झणझणीत मसाला आणि जन्म झाला आजच्या प्रसिद्ध चितळे भाकरवडीचा. आधी रोज फक्त 300 किलो भाकरवडी हाताने बनायची, पण मागणी इतकी वाढली की ते जर्मनी आणि नेदरलँडमधून स्पेशल मशीन्स मागवावी लागली. आणि आज ही भाकरवडी फक्त पुण्यातच नाही तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरच्या लोकांच्या जिभेवर रेंगाळते. आहे ना कमाल? अशीच माहिती मिळवण्यासाठी आत्ताच फॉलो करा.